श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जय. मी सकाळी लवकर उठून घर वगैरे झाडते व नंतर आंघोळीला पाणी लावून आंघोळ करून घेते. नंतर सकाळी उठून देवपूजा करते. देवपूजा झाल्याच्या नंतर सगळे देवपूजा करून घेते. मग आरती दिवा वगैरे लावून देवाला चहा वगैरे दाखवते. माझी ही नित्य नियमाची ही आहे. मी सकाळी उठून श्रावण महिन्यामध्ये लीळाचरित्र वाचते आणि 2 उदबत्त्या लावून संध्याकाळी 6 वाजता संभ्रम करते. आणि आपण जर कुठं जरी गेलं तरी आपल्यासोबत एक विशेष असायला पाहिजे. आणि जर आपण न पाळत्याच्या घरी गेलो त्या ठिकाणी आपला विशेष काढून आपण त्याला दंडवत घालायचा आणि देवपूजा करायची. नंतर आपण जेवण वगैरे करायचं. आणि आपल्या घरामध्ये लहान जरी लेकरं वगैरे असलं तर त्यांना आपल्याला वळण लागण्यासाठी दररोज सकाळी उठून देवाच्या पाया वगैरे पडायचं सांगायचं. आणि दर शुक्रवारी अमावस्या पौर्णिमा अशा दिवशी आपण आपली देवपूजा ठेवली पाहिजे. संध्याकाळी सगळ्यांना एकत्रित बसून आपण देवपूजा केली पाहिजे. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये नामस्मरण करायला पाहिजे. जर सकाळचे 3च्या वेळेस उठून जर ब्रह्मांडाचा टाईम असतो ना त्यावेळेस जर आपण उठून देवपूजा वगैरे करून नामस्मरण केलं, एकाच ठिकाणी बसून एकाच आसनावर 40 दिवस जर स्मरण केलं तर देव बरोबर आपल्या पाठीशी राहते. आपल्या मनातल्या जे इच्छा आहेत ते पूर्ण होतात. नेहमी आपण देव वगैरे करत राहिलं तर आपल्या घरामध्ये जे दुःख असते ते दुःख निघून जात असते. सदैव आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत असते, सौख्य समृद्धी नांदत असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं, आपल्याला दिवसातून 24 घंट्याचा तासाचा वेळ असतो ना, मग कमीत कमी आपण सकाळी उठून देवाला कमीत कमी 1 तास तर द्यायला पाहिजे. आणि संध्याकाळच्या वेळेस थोडंसं द्यायला पाहिजे, अर्धा घंटा तरी द्यायला पाहिजे. आयुष्यामध्ये येऊन जर आपण चांगलं काम केलं तर आपलं चांगलंच होणार, कधी जरी झालं तरी बी. आणि जेव्हा आपण देवाचं नाव वगैरे घेतो त्यावेळेस प्रत्यक्ष देव आपल्या पाठीशी असतो हे अनुभवून मी सांगते. मी एकदा कुठेतरी बाहेर जात होते तेव्हा माझे लेकरं लहान होते आणि माझ्याजवळ देव वगैरे होते, देवपूजा वगैरे होती आणि नवरात्राचे दिवस होते. त्यावेळेस मी जात होते तेव्हा माझा ॲटो उलटला होता, पण थोडक्यात मी बचली. का तर देव माझ्यासोबत असल्यामुळे अनुभवावरून सांगत असते. आणि एकदा काय झालं, मी 40 दिवसाच्या संभ्रमाला बसले होते. तेव्हा सकाळी ब्रह्मांडाच्या टाईमला सकाळी 3 वाजता उठायचे, आंघोळ वगैरे करायचे आणि एकाच आसनावर एकाच जागी उत्तरेच्या दिशेने आसन टाकून त्यावर मी 40 दिवस स्मरण केलं सारखं. त्यावेळेस मला देवांनी बरोबर आपलं सुख दिलं. कसं तर ते माझ्या मुलीचा डॉक्टरला नंबर लागला, हे मला अनुभव आहे. त्याच्यासाठी आपण देवपूजा केली, देवदेव केलेलं कधीही वाया जात नाही. आणि आपल्या लेकराला सुद्धा संस्कार लागायला पाहिजेत, वळण लावायला पाहिजे. श्री दत्तात्रय महाराज की जय. श्री चक्रधर स्वामी की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री प्रतिष्ठित चक्रधर स्वामी की